नाही, उशीर नाही लागला. मला वाटतं की सकाळपासून खूप गर्दी सगळीकडे आहे मतदानासाठी. आणि आज आम्ही पण दोघांनी येऊन इथे मतदानाचा हक केला आहे. माझं एवढंच अपेक्षा असेल की जे पुण्याची परिस्थिती आहे सध्या, जी इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन सुरू आहे आणि आता अनेक वर्ष नगरसेवक नव्हते, प्रशासनच होता. आता नगरसेवक आल्यानंतर ही जी ट्रॅफिकची प्रश्न असतील, इतर जे ड्रेनेज लाईन असतील किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनची जी कामं जी सुरू आहेत ती लवकरात लवकर फास्ट व्हावी यांच्याकडनं, हीच आम्ही अपेक्षा ठेवतो. असे कोण विधानसभेला सक्रिय असणारे पोलीस पालन स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पुणे महापालिकेमध्ये फारसे दिसले नाही. गणपतीनंतर आजच समोर आलाय. त्याची कारणं पण वेगळी आहेत की एकतर लोकसभा आणि विधानसभात सक्रिय होतो, असं नाही आहे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सक्रिय नाही आहे. काही गोष्टी बिहाइंड द सीन्स करायला लागतं. आणि आमच्या घरी एक आनंदाची गोष्ट, छोटी बाल आली आहे, तर मला वाटतं की घरी जास्ती त्याच्यासोबत वेळ स्पेंड करणं, याच्यात जरा आनंद जास्ती आहे. मतदानासाठी खूप कमी लोक बाहेर पडतात, वेगवेगळी कारणं देतात. काय आवाहन कराल पुणेकरांना? नाही, मी सर्व पुणेकरांना हेच आवाहन करेल की हे लोकशाहीचा उत्सव आहे आणि आपण हे लोकशाहीचे सगळे भाग आहे. तर सर्वांनी, अजूनही आता 2 तास आहेत मतदानासाठी, तर ज्यांनी ज्यांनी मतदान नाही केली त्यांनी जाऊन त्यांचा हक्क बजावा. काय वाटतं, कुणाची सत्ता राहील पुण्यामध्ये? राष्ट्रवादी परत भाजप दोघांचे चांगलं खडाजंगी पाहायला मिळाली प्रचारामध्ये. बघा, मला असं वाटतं मतदार खूप हुशार आहेत सध्या. आणि ज्या मतदारांना त्यांची पसंतीची जी उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न सगळ्या मतदारांनी केली आहे. आणि याची उद्याच 16 तारखेला निकाल आहे, तर उद्या निकाल स्पष्ट होईल.